दादर रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नाव द्या. अखिल भारतीय आदिवासी सेनेचा एल्गार. महाराष्ट्र सरकारवर भेदभावाचा आरोप. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर उग्र आंदोलनाचा इशारा. अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस असे करण्यात यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र शासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक प्रमुख दीना उघडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुंबईतील चैत्यभूमीजवळील दादर रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू असून यासाठी वेळोवेळी आंदोलने व निवेदने देण्यात आली आहेत. मात्र राज्य सरकारकडून या मागणीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्याचा ठराव मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली. तथापि या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मंत्र्यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर उग्र आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाची सुरुवात ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानापासून संघर्ष मोर्चाद्वारे करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. संघटनेने या आंदोलनासोबत इतरही काही मागण्या मांडल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आदिवासींच्या जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून आदिवासींना त्यांच्या जमिनी परत मिळाव्यात अशी मागणी करण्यात आली. तसेच राज्यात सुरू असलेली उपवर्गीकरण मोहीम तातडीने बंद करावी अशी ही भूमिका संघटनेने घेतली आहे. या पत्रकार परिषदेस जगदन जोशी, मिलिंद जाधव, दशरथ बढेले, सपना करंजकर, कृष्णा इंगुरे, वाघकळीबाई इंगुरे आदी उपस्थित होते. हिंदी या मराठी? हिंदीत बोलू का मराठी? मराठीच बोलतो ना. मग काय, अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासूनचा लढा आपण आज या दरवाजापर्यंत आणला की महाराष्ट्रात मुंबईमध्ये दादर रेल्वे स्टेशनचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नामांतर झालं पाहिजे अशी मागणी आपण तत्कालीन सरकारकडे आणि विद्यमान सरकारकडे केलेली आहे. यामध्ये मागच्या 2-4 महिन्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब या ठिकाणी नाशिकमध्ये आले असतं, त्यांनाही भेटलो आम्ही, प्रत्यक्ष त्यांना निवेदनही दिले. इतकंच नाही तर येणारी जी फडणवीस साहेब म्हटले ते का जगात अशी कधीच आंबेडकर जयंती झाली नाही अशी आपण यावेळेला आपण करूया महायुतीच्या सरकारकडनं. आम्ही त्यांच्या याला दाद दिली आणि त्यांना एक पत्र टाकलं की ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, आपण जगात कधी असं उत्सव साजरा करणार नाही. मग त्याच भावनेचा आदर ठेवून आपण येत्या 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दादर रेल्वे स्टेशनला द्यावं आणि एक ऐतिहासिक असं उत्साह या महाराष्ट्रात साजरा करावा असं आव्हान आम्ही पत्र दिलं होतं त्यांना. आणि यासाठी आपण एक दिवस खास विशेष अधिवेशन घ्या आणि हा ठराव संमत करून 14 एप्रिलच्या अगोदर नामांतर करा. नाही झालं, नाही करण्यात आलं. मग मला सांगा, रोज फुलेशाह आंबेडकरांचं नाव घेणारी लोकप्रतिनिधी असतील, मंत्रिमंडळ असतील, मंत्री महोदय असतील, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, यांनी काय विकास साधला? फक्त हाच का? पक्षपात, भेदभाव, फक्त बाबासाहेबांच्या नावालाच यांना विरोध का? बाबासाहेबांच्या नावाचं वावडं का यांना? आणि म्हणून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आता साकडं घालणार आहोत की मोदी साहेब आपले लाडके मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रामध्ये, तुम्ही तिकडे हाक मारली आणि यांनी लगेच मोटरसायकल काढली. इतकं जर तुमच्या शब्दावरती हे महाराष्ट्र सरकार जर क्लिअर आहे तर मग आता नामांतराचा प्रश्नही तुम्ही तिथून दिल्लीतून खनखन करायला लावा. तुमच्या गुजरातच्या घरापर्यंत यायला कशाला लावता आम्हाला? आणि असं होणार नसेल तर 3 तारखेला आम्ही गुजरातमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर लक्षवेधी धरणे धरून या महाराष्ट्र सरकारच्या अकार्यक्षम, निष्क्रिय आणि पक्षपाती धोरणाचा तीव्र निषेध करून नामांतर करण्यासाठी त्यांच्याकडे साकडे घालणार आहोत. यासाठी आज मी आपल्याला निमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर हे जे उपवर्गीकरण चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये तेही थांबवण्याची विनंती करत आहोत. त्याचबरोबर आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींनी जर खोटी नाटे कागदपत्र करून बळकावण्याचा प्रयत्न चाललाय, त्या जमिनी त्यांना परत करा आणि अशा खोटे कागदपत्र करून दस्तऐवज जमा करून जर खरेदी केल्या असतील त्या रद्द करा आणि त्यांच्यावरती फसवणुकीचे गुन्हे दाखल करा. यासाठी हे आंदोलन आपण 2 जूनला महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातून उपमुख्यमंत्री, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या ठाणे येथील निवासस्थानापासून करणार आहोत. त्यांच्या निवासस्थानासमोर लक्षवेधी धरणे करून या प्रलंबित प्रश्नाची पूर्तता करण्यासाठी आवाहन करणार आहोत. त्यामध्ये दादर रेल्वे स्टेशनचाही नामांतराचा प्रश्न असणार आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.